औद्योगिक विवाद अधिनियम 1947 मधील प्रकरण 4चे कलम 11 आज आपण पाहणार आहोत. प्राधिकरणाची कार्यपद्धती, शक्ती व कर्तव्ये या बाबतीत आपल्याला सांगण्यात येते की अशा कोणत्याही नियमाच्या अधीनतेने लवाद, मंडळ, न्यायालय, कामगार न्यायालय, अधिकरण किंवा राष्ट्रीय अधिकरण हे लवाद किंवा अन्य प्राधिकरण यांस योग्य वाटेल अशी कार्यपद्धती अनुसरेल. विवाद जिच्याशी संबंधित असेल अशा कोणत्याही आस्थापनेच्या ताब्यात असलेल्या वस्तूंमध्ये प्रवेश करू शकतो. समेट अधिकारी, मंडळे, न्यायालये व अधिकरणे यांची कार्यपद्धती व त्यांची शक्ती याचा उल्लेख केलेला आहे. न्यायालय, कामगार न्यायालय, अधिकरण किंवा राष्ट्रीय अधिकरण याला त्याच्या पुढील कार्यवाहीमध्ये सल्ला देण्यासाठी अग्रेसर म्हणून विचाराधीन बाबीचे विशेष ज्ञान असलेल्या एक किंवा त्याहून अधिक व्यक्तीची नियुक्ती करता येईल. प्राधिकरणाची कार्यपद्धती, शक्ती किंवा कर्तव्ये लवाद, न्यायालय, कामगार न्यायालय, अधिकरण हे त्यांना योग्य वाटेल अशी कार्यपद्धती अनुसरेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. किंवा विवाद जिच्याशी संबंधित असेल अशा आस्थापनेच्या ताब्यात असलेल्या वस्तूंमध्ये तो प्रवेश करू शकेल. समेट अधिकारी, मंडळे, न्यायालय व अधिकरणे यांची कार्यपद्धती किंवा त्यांची शक्ती ते वापरू शकतील. न्यायालय, कामगार न्यायालय, अधिकरण किंवा राष्ट्रीय अधिकरण याला त्याच्या पुढील कार्यवाहीमध्ये सल्ला घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अग्रेसर म्हणून विचाराधीन बाबीचे विशेष ज्ञान असलेल्या एका किंवा त्याहून अधिक व्यक्तीची नियुक्ती करता येईल. तर आता आपण कलम 11 क पाहणार आहोत. कामगारास कार्यमुक्त करणे किंवा कामावरून बडतर्फ करणे या बाबतीत कामगार न्यायालय, अधिकरणे आणि राष्ट्रीय अधिकरणे यांना असलेल्या समुचित अनुतोष देण्याच्या शक्ती. कार्यमुक्तीचा किंवा बडतर्फीचा आदेश समर्थनीय नव्हता अशी जर कामगार न्यायालय, अधिकरण किंवा प्रकरण परत्वे राष्ट्रीय अधिकरण यांची अभिनिर्णय कार्यवाहीच्या ओघात खात्री झाली तर ते आपल्या निवाड्याद्वारे कार्यमुक्त किंवा बडतर्फीचा आदेश रद्द ठरवू शकेल आणि त्यास योग्य वाटेल अशा कोणत्याही अटी व शर्ती असल्यास त्यावर त्या कामगारास पूर्ववत कामावर घेण्याचा निर्देश देऊ शकेल. कलम 11 क मध्ये कामगारास कार्यमुक्त करणे किंवा कामावरून बडतर्फ करणे या बाबतीत कामगार न्यायालय, अधिकरणे आणि राष्ट्रीय अधिकरणे यांना असलेल्या समुचित अनुतोष देण्याच्या शक्ती आहेत. एखाद्याचा बडतर्फी आदेश ते रद्द ठरवू शकतात किंवा कामगारास पूर्णतः कामावर घेण्याचा आदेशसुद्धा ते देऊ शकतात. तर आपण कलम 11 पाहिलेला आहे. 11 मध्ये प्राधिकरणाची कार्यपद्धती, शक्ती व कर्तव्य आहेत आणि 11 क मध्ये कामगारास कार्यमुक्त करणे किंवा कामावरून बडतर्फ करणे या बाबतीत कामगार न्यायालय, अधिकरणे आणि राष्ट्रीय अधिकरणे यांना असलेल्या समुचित अनुतोष देण्याच्या शक्ती आहेत.